नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत मंच या यूट्यूब चॅनलवर मराठी शाळांची संख्या कमी का होत आहे या संदर्भात डॉक्टर गोरखनाथ महादेव अंजना पोळ यांच्याशी आपण विस्तृत चर्चा करत आहोत. तर सर, तुम्ही तुमचा परिचय करून घ्या. नमस्कार. भारत माता की जय. भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. एका देशाचं नागरिकत्व स्वीकारणं आणि त्याच्या देशाचं होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण माझी जन्मदाती आई आणि माझा जन्मदाता बाप यांना नतमस्तक होऊन आज जी आपण चर्चा घडवून आणत आहोत जनमत मंच या प्लॅटफॉर्मवरती, खरोखर अभिमान वाटावा अशी ही चर्चा होईल अशी ईश्वराने प्रार्थना करतो. मी डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळ, आपण इथे मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. गेली 26 वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून. आणि खरं तर आमच्या पिढीचा तो प्रवासच तसा खडतर राहिला आहे. कारण लहानपणी एक बटर पाव विकणारा मुलगा उच्च शिक्षित होतो आणि या मुंबईच्या मायानगरीमध्ये येतो आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधत जीवनदीप प्रकाशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये कामाची जी मला संधी मिळाली, खरोखर मी त्या ईश्वराचे आभार मानेल. म्हणूनच की काय आज शिक्षण क्षेत्रातला हा अनुभव माझा बघून किंवा जे शिक्षण क्षेत्रामध्ये माझं जे कार्य आहे ते बघून तुम्ही आज ह्या चर्चेचा मला भाग बनवला असं मी गृहीत धरलं आणि आपल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि खरोखर मला इथं अभिमान होत आहे या चर्चेमध्ये सहभागी होत असताना सर. नमस्कार. तुम्ही स्वतःबद्दल जरा परिचय असा द्या की तुमचं क्वालिफिकेशन वगैरे जरा बोललात तर बरं होईल. सर, मुळातच मी म्हटलं की माझं शिक्षण एका अशा गावखेड्यात झालं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेत शंभू महादेवाचं मंदिर आहे रायरेश्वर होते आणि तिथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि एक आपले स्वराज्य घडवण्याचा त्यांनी प्रयत्न करा अशा मावळाच्या कुशीत माझा जन्म झाला. नाझरे गाव माझं, तालुका भोर, जिल्हा पुणे. जसं इतर लोक शिकले तसं माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नाझरे इथं झालं. माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचं जे हायस्कूल आहे आंबोडे गावामध्ये, तिथे इयत्ता 8वी 9वी 10वी असं शिक्षण झालं. त्याच्यानंतर माझं जे पुढचं शिक्षण झालं ते खरं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण आमच्या गावी कॉलेज नव्हतं. जवळपास 14 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर कॉलेजचं शिक्षण घेतलं. अनंतराव थुपटे कॉलेज भोरमध्ये. शिक्षणमंत्री असताना त्यांनी खरोखर ह्या मावळ भागामध्ये एक चांगल्या संस्था आल्या पाहिजेत, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी रायगड ज्ञानपीठची स्थापना केली आणि खरोखर आमच्या ज्या मावळ खोऱ्यातल्या मुलांना एक चांगली संधी दिली शिक्षणाची असं मला वाटतं. आणि तिथं BSc कंप्लीट केलं मी. पण तोच अडथळा जो इतरांना येतो, मला आर्थिक परिस्थिती डाऊन होते आणि कुठेतरी आपण काम केलं पाहिजे या भावनेने मी भोर शहरामध्ये ग्रॅज्युएशन करत असताना अपटेक कॉम्प्युटरमध्ये, आताची जी आर्यना मल्टीपीडिया तुम्ही बघताय, अपटेक कॉम्प्युटरमध्ये शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेता घेता जॉबही केला, जेणेकरून त्यातून मला 4 पैसे जे मिळतात ते माझ्या शिक्षणासाठी वापरता आलं पाहिजे असा तो एक प्रवास होता. अक्षरशः सकाळी जे जेवण आम्हाला पूर्वी गावावरून यायचं तेच जेवण आम्ही संध्याकाळी गरम करून खायचं. कधी अशी वेळ यायची की संध्याकाळची ती भाजी खराब झालेली असायची. नॉर्मली थंडीच्या दिवसामध्ये भाजी खराब होत नसे, पण उन्हाळा आला की भाज्या खराब व्हायच्या. अशा वेळेस अक्षरशः पाण्यामध्ये बुडवूनसुद्धा भाकरी खाल्लेली आहे आम्ही आणि असे दिवस काढले आहेत. म्हणून आम्हाला ते की आपण एवढा मोठा प्रवास करून शहरामध्ये आलो आहे आणि शिक्षण घेतलंच पाहिजे ह्या भावनेने आपण त्यावेळेस पेटून उठलं आणि एक चांगला रिझल्ट मला वाटतं. मी ज्यावेळेस BScमध्ये फिजिक्स माझा स्पेशल होता आणि फर्स्ट रँकमध्ये त्या काळामध्ये 97ची माझी बॅच होती. मी ग्रॅज्युएट झालो आणि पुढचा प्रवास खरं तर मुंबई शहरामधूनच घडला असं म्हणेल. त्या मुंबई शहरामध्ये आल्यानंतर मी माझी MSc कंप्लीट केली. जॉब करता करता नंतर मला ऑनरेबल डॉक्टरेट मिळाली आणि खरं मला संधी जर मिळाली असेल माझ्या शिक्षणाची तर जीवनदीप प्रकाशनमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा एज्युकेशनल CDs काढल्या गेल्या आणि ते अपटेकचं कॉम्प्युटरचं नॉलेज मला त्या CDच्या मार्केटिंगसाठी वापरता आलं. आमचे सन्माननीय डायरेक्टर परिणभाई फुरिया त्यांनी त्यावेळेस संधी दिली आणि खरोखर एक गावखेड्यातून आलेल्या मुलाला कुठलाही इंटरव्ह्यू घेता आमचे जे ज्येष्ठ डायरेक्टर आहेत हसमुखभाई फुरिया यांनी फक्त आणि फक्त चेहरा आणि क्वालिफिकेशन बघून जीवनदीपमध्ये मला संधी दिली आणि त्या संधीच्या मिळालेलं आपण सोनं करूया या भावनेने पेटून खरोखर जीवनदीपच्या प्रवासामध्ये गेली 26 वर्ष सिंगल कंपनी मी जॉईन केली. आजही त्या कंपनीसोबत आहे आणि खरोखर हा एक वेगळा प्रवास राहिला आहे असं मला वाटतं. आपण येणाऱ्या पुढील चर्चेमध्ये
त्याचा उल्लेख येईलच. आणि निश्चितपणे आज मी या मुंबईच्या मायानगरीमध्ये सहकुटुंब राहतो आणि खुश आहे. या मायानगरीने मला भरपूर दिलं असं मला वाटतं. मराठी भाषेबद्दल आपलं मत काय आहे? मुळातच सर मी म्हणतो की आपण भारतीय नागरिक आहोत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. भारतामध्ये ओतपोत भरलेली संस्कृती आहे, बहुभाषिक आपला भारत देश आहे. त्याच्यामुळे या बहुभाषिक भारत देशामध्ये सर्व भाषांचं अवलोकन आपल्याला असलंच पाहिजे. जर तुम्ही मोठ्या लेवलवरती काम करताय तर बहुभाषिक आणि त्याचं अवलोकन असलं पाहिजे. त्यासोबत आपल्या मातृभाषेचा अभिमानच असला पाहिजे साहेब. ज्या आईच्या तोंडून आपण आपली मराठी मातृभाषा शिकलो, तिचं प्रगल्भ नॉलेज आपल्याला असलंच पाहिजे. आणि मातृभाषेचा तो अभिमान मलाही आहे. म्हणून आज मला वाटतं या चर्चेमध्ये सहभागी होताना मला खूप 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 आनंद होत आहे. मराठी भाषा तुम्ही शिकलात, तुम्हाला जीवनामध्ये मराठीच्या बाबतीत काही अडथळे आले का, की मराठी आहे म्हणून तुम्हाला अडथळे आले तुमच्या व्यावसायिक जीवनात किंवा नोकरी संदर्भात? सर एकदम तुम्ही मुद्द्याला हात घातला असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस मी गावची ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मुंबई शहराची वाट धरली आणि ज्यावेळेस मी पहिला इंटरव्ह्यू मुंब्रा झोपडपट्टीमध्ये दिला, त्यावेळेस प्लेसमेंटच्या थ्रू जॉब दिले जायचे आणि तिथे ते मला हिंदीमध्ये प्रश्न करत होते आणि मला हिंदी येत नव्हती. म्हणजे एवढा मी तो दूर होतो, म्हणजे बहुभाषिक म्हणतो आपण, पण त्या लँग्वेजपासून एवढा दूर होतो. त्यावेळेस मला असं कळलं की बाबा आपल्यालाही सर्व भाषेवरती जरी प्रभुत्व नाही मिळवता आलं तरी आपली जी राष्ट्रीय भाषा आहे ती हिंदी आपल्याला आली पाहिजे. म्हणून सुरुवातीला मी हिंदीचे पेपर वाचन करणं, नॉवेल वाचणं, त्याच्यामध्ये हिंदी मी माझी थोडीशी प्रगल्भ केली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस जीवनदीपचा मला जॉब मिळाला त्यावेळेस अजूनही मी कुठेतरी कमी पडतो. कारण ज्यावेळेस मी कॉन्व्हेंट कल्चर नुकतंच मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली होती, कॉन्व्हेंट शाळांची नुकतीच पेव फुटला होता असं म्हणेल मी. कारण प्रत्येकाला आपला मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे असं वाटत होतं. आणि अशा काळामध्ये मला कंपनीने संधी दिली की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जा आणि मार्केटिंग कर. पण अगदी त्या कॉन्व्हेंट स्कूलच्या एंट्री करत असताना पण तोच प्रश्न, परत इंग्रजी प्रश्न. एक तर मी घाटावरचा, मराठी ही माझी तेवढी बोलतो ना की सरळ सोपी नव्हती. बरोबर. हिंदी मोडकी तोडकी बऱ्यापैकी शिकलो होतो आणि परत इंग्रजीची अडचण होती. म्हणजे मी म्हटलो की मी जरी BSc इंग्लिशमधून झालो असेल तरी आम्हाला पण आमचे प्रोफेसर शिकवताना तो मराठीचा फ्लेवर जास्त आणि इंग्लिशचा कमी असं होतं. म्हणजे आम्ही प्रश्न उत्तरामध्येच अडकलो होतो. म्हणजे आपली भाषा डेव्हलप झालीच नाही, पण आम्ही प्रश्न उत्तरामध्ये अडकलो की बाबा हे प्रश्न हे पाठ केला पाहिजे आणि त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं, मार्क मिळवलं म्हणजे झालं. पण ते मार्क रिअल लाईफमध्ये कामाला येत नाही, ते इथे आल्यानंतर कळलं मला प्रॅक्टिकली. खरं. आता हे आपल्याला ह्या सगळ्या स्थित्यंतरातून असं लक्षात येतं की मराठी शाळांची ही आता कमी किंवा घट होणं सुरू झाले, त्याला निश्चित कारण काय असू शकेल? सर एकच शब्द मी एकदम मोठा शब्द वापरेल, स्थलांतर. आज तुम्ही ग्रामीण भागातून जे मुलं किंवा ज्या फॅमिली शहराकडे शिफ्ट होतात हे सर्वात मोठं कारण आहे असं मला वाटतं. कारण मी ज्या जिल्हा परिषद शाळामध्ये शिकलो त्यावेळेस त्यांची 350 पटसंख्या होती. आणि आत्ता ग्रामीण भागामध्ये जर आमच्याच गावाचा उल्लेख जर मी केला तर आमच्या गावामध्ये जवळपास 700 घरं आहेत साहेब. आणि 700 घरामध्ये फक्त आजच्या डेटला साधारण 50 ते 60 घरं ओपन असतात 12 महिने. आणि त्या घरातून, त्या फॅमिलीतून हार्डली 10 ते 15 मुलं ZP स्कूलमध्ये जातात. तर हे सर्वात मोठं कारण आहे की जी मुलं म्हणजे जी नोकरीनिमित्त लोक जी शहराकडे आली त्याच्यामुळे ग्रामीण भाग ओस पडला आणि तिथे मराठीची संख्या कमी झाली. बरं शहरी भागामध्ये आलो आपण, तर शहरी भागामध्ये येत असताना जो कामगार वर्ग आहे त्याला असं वाटतं की बाबा माझ्या खिशामध्ये आता 4 पैसे जास्त यायला लागलेत. जसं मी म्हटलं की ज्यावेळेस मी मार्केटिंगमध्ये करत होतो किंवा कामावरती जात होतो मला इंग्रजी भाषेची अडचण येत होती. जी अडचण मला आली ती माझ्या मुलांना येऊ नये म्हणून शहरी भागामध्ये जो मराठी पालक वर्ग जरी होता त्यांनी काय प्रयत्न केला की मला बाबा इंग्रजी येत नाही तर माझ्या मुलाला इंग्रजी आलं पाहिजे, म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये मुलं घालायला सुरुवात केली. आणि मराठी शाळांचा जो म्हणतो ना पटसंख्या ती कमी होत गेली असं माझं प्रामाणिक मत आहे. सरकारी धोरणांचा आपल्या मराठी शाळांवर कोणता परिणाम झाला? आणि त्यालाच जोडून एक दुसरा प्रश्न आहे की मराठी शाळांमध्ये सध्या जे सेमी इंग्लिश आहे तो पर्याय आहे की तडजोड आहे असं आपल्याला वाटतं? सर सोशल मीडियामध्ये काही विचार प्रकट करताना थोडीशी म्हणजे मनामध्ये धाकधूक असते. पण आज जो तुम्ही विषय घेतलाय तो निश्चितपणे काळाची गरज असं मला वाटतं. उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणेल याला मी. कारण ज्यावेळेस पटसंख्या पार तळागाळाला पोहोचल्या त्यावेळेस शासन पातळीवरती चर्चा व्हायला सुरुवात झाली की आपण मराठी शाळा कशा वाचवू शकतो. आणि त्याच्यामधून हा चोर रस्ता काढला असं म्हणेल मी.
कारण एक चांगली निखळ वाट देण्यापेक्षा सेमी इंग्लिशचा एक तकलादूपणा ह्या शिक्षण क्षेत्राने आणला असं मला वाटतं. कारण मी बघतो आहे की ज्यावेळेस आम्ही मार्केटिंगच्या माध्यमातून शाळामध्ये जात असतो की जो शिक्षक मुलांना शिकवतो खरं त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व वाढवण्याचं पहिलं काम शासनाने करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्यांना ट्रेनिंग प्रॉपर द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण बोलतो ना की जर तुम्हाला एक चांगलं झाड तुम्हाला जर बनवायचं असेल तर झाडाला खतपाणी घालणारा माळी चांगला असला पाहिजे. बरोबर. त्याच्या माळ्याच्या हातामधली अवजारं चांगली असले पाहिजे. तीच चूक मला वाटतं शासनाने केली असं मला वाटतं. कारण शिक्षकांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राने भरपूर पुस्तकं बदल केली, सगळं केलं, पण ते बोलतो ना की बैल गेला आणि झोपा केला असंच झालं. म्हणजे शाळा 13 जूनला उघडतात आणि 10 जूनला पुस्तकं रिलीज करतात आणि 13 जूनला शिक्षकाच्या हातात देतात, हे घे आणि तू शिकव. हे कुठंतरी चुकतंय असं मला वाटतं. कारण शिक्षकाला ती पुस्तकं बिफोर टाईम मिळाली पाहिजे, त्याला ट्रेनिंग मिळायला पाहिजे. आणि मी त्या शिक्षकालाही दोष देत नाही की बाबा तो ज्या शिक्षकाने 40-40 वर्ष मराठीतूनच शिकवलं आहे आणि त्याला त्याचं वय 45 आहे 50 आणि त्या वयामध्ये तुम्ही त्याला सांगता की तू जाऊन ते इंग्रजी शिकव. आज तुम्हीच बाल साहित्यामध्ये आज लिहून ठेवलं की एक मुलाला जर तुम्हाला शिकवायचं असेल, काहीतरी आत्मसात करायचं असेल तर 14व्या वर्षापर्यंत तो चांगला आत्मसात करू शकतो. कुठलं पण नवीन काय तो घेऊ शकतो. आणि तुम्ही 40-45 मधल्या शिक्षकाला तुम्ही दुनियाभरच्या परीक्षा द्यायला लावता आणि तुम्ही त्याच्याकडून ती अपेक्षा ठेवता, हे कुठंतरी चुकतंय असं मला वाटतं. आणि बस सर बोलतो ना की बाबा देर आहे हे दुरुस्त आहे म्हणतात, पण शासनाने काहीतरी चांगला निर्णय घेतला असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम बघूया कसे येतात. सर आता ह्या डिजिटल युगामध्ये डिजिटल क्लासरूम म्हणून एक जी संकल्पना येते ती कितपत योग्य आणि काय फायदेशीर ठरू शकते शाळांना किंवा मुलांना, विद्यार्थ्यांना काय त्याचा फायदा होऊ शकतो? सर हर घर की कहाणी. आपण बोलतो आपल्या मुलांनी घरामध्ये जेवलं पाहिजे, पण आणि सोबत आपण पॉकेट मनी पण देतो. पॉकेट मनी का देतो की पोरगा उपाशी राहिला, डबा खराब झाला तर त्यांनी बाहेर कुठेतरी पोट भरावं. ते बाहेर पोट भरत असताना तो मग चायनीज काउंटरकडे वळतो. बरोबर. म्हणजे तो मुलगा माझ्या घरामध्ये जेवत नाही म्हणता आणि परत जाताना त्याला पॉकेट मनी देता. याचा अर्थ काय होतो की तुम्ही त्या मुलाला तशी सवय लावता, तशी प्रमोट करता. तुमचा प्रश्न जरा परत एकदा तुम्ही रिपीट केला तर मला बरं होईल. मराठी शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा डिजिटल क्लासरूम अभाव किती जबाबदार आहे ह्या नवीन पिढीला? ह्या सर मुद्दा म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन रिपीट करायला लावला. तुम्हाला मी तेच सांगतो की बाबा जर एखाद्या मुलाची भूक जर शाळेमध्ये भागत असेल तर घरी आल्यानंतर मोबाईल हातामध्ये का घेईल तो? जर शाळा डिजिटल झाल्या, त्यांना जर तो डिजिटल सपोर्ट जर शाळेने दिला तर घरामध्ये येऊन त्याला तो गरज नाही, तो मार्ग शोधण्याची गरज नाही. मग शाळा डिजिटल होणं आणि काळाच्या ओघाने ते झालंच पाहिजे. आज तुम्ही AI टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेली आहे, तुम्ही AIची वार्ता करताना तुमच्याकडे बेसिक अजून MSCITचे कोर्सेस शाळांना मुलांना शिकवले जात नसेल आणि शासनाचं जे अधिकृत पुस्तक नसेल, त्याचा वेगळा सिलेबस नसेल, याच्यापेक्षा वाईट काय असूच शकत नाही असं मला वाटतं. खरंय खरंय खरंय. मराठी मुलं मागे पडतात असा एक समज आहे समाजामध्ये. ती म्हणजे अफवा आहे की ती? मी खोडून टाकेल हे वाक्य तुमचं, खोडून टाकेल सर. बरोबर. आणि छाती टोकपणे खोडून टाकेल. मराठी मुलं कुठे मागे नाहीत. आज मराठी माणूस आहे. मी इथे 8 पैशाला बटर विकणारा मुलगा 800 करोड कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर आहे. म्हणजे मराठी माणूस कुठे पाडत नाही. कुमार केतकरांचं वाक्य मला नेहमी आवडतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं मिळवायचं असेल तर तुमची मातृभाषा तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. तुमच्या मातृभाषेवर तर प्रभुत्व तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आज तुम्हाला मला इंग्रजी माझं चांगलं नाही, मला लेटर रायटिंग येत नाही, मला चांगला ड्राफ्ट बनवता येत नाही, मला चांगला मेल करता येत नाही. ChatGPT सारखे ऑप्शन आहेत ना सर. तुमची भाषा, तुम्हाला तुमची भाषा बदली करून देण्याचे ऑप्शन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे मला वाटत नाही की भाषा हे तुमचं अडचण कुठे होऊ शकत नाही, कारण तुम्हाला मार्केटमध्ये त्याचे प्रत्येकाचे सोल्युशन दिलेले आहेत असं मला वाटतं. प्रामाणिक मत आहे. आणि मी जसं सुरुवातीलाही म्हटलं की बाबा बहुभाषिक भारत देश आहे. आज तुम्हाला मी एक छोटं उदाहरण द्याल. तिरुपती बालाजीला मी विथ फॅमिली फिरायला गेलो. त्या समोरच्या व्यक्तीला इंग्रजी येत नाही, मराठी येत नाही, हिंदी येत नाही. तिथल्या व्यक्तीला तिथलीच फक्त मातृभाषा येत होते. आणि मला माझ्या मुलासाठी काहीतरी एक अन्नपदार्थ बनवून घ्यायचा होता. तो अन्नपदार्थ लहान मुलाला द्यायचा होता. मी काय बोलतो ते त्याला कळत नाही, तो काय बोलतो ते मला कळत नाही. अशा वेळेस जी आपली राष्ट्रीय भाषा आहे हिंदी, ती प्रत्येकाने अवगत केलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. म्हणजे तुम्ही म्हणता मी मराठी मी हिंदी असं काही नाही, पण ज्या बेसिक लँग्वेज आहेत ज्याच्यामुळे आपलं जीवन अधिक सोपस्कर आणि सहज होईल त्या भाषा तुम्हाला शिकल्याच पाहिजे सर. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. मराठी भाषेमुळे संवाद कौशल्यावर या कॉन्फिडन्सवरती काय परिणाम होतो असं वाटतं का तुम्हाला सर? रिअल जीवनामध्ये, म्हणजे ज्या डे टू डे लाईफच्या सगळ्याच म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये? सर जर तुम्हाला ह्याचं जर लाईव्ह जर उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही ट्रेनने प्रवास करा सर. मराठी माणूस हिंदी बोलतो, हिंदी माणूस मराठी बोलतो.
आणि कुठल्याही भाषेला बेस नसतो. म्हणजे एकच वाक्य तो 3-3 लँग्वेजमध्ये बोलतो. म्हणजे आज भाषेवरचं प्रभुत्व म्हणा की भाषेची जी डेप्थ आहे ती प्रत्येक माणसाने असो, तो हिंदी भाषिक असो, मराठी भाषिक असो किंवा ही आताची झेंजी पिढी जी शिकलेली पिढी असो, ना त्यांना धड मराठी येत ना धड हिंदी येत आणि इंग्लिश असं बोलतात की समोरच्याला ते समजणार नाही. म्हणजे हा जो उहापोह आपण करतो आहे की बाबा मला मराठी आलीच पाहिजे, मला इंग्रजी आली पाहिजे, मला हिंदी आली पाहिजे, ती भाषा अवगत करा पण चांगल्या पद्धतीने करा. IQ भाषा तुम्ही शिकू नका. आता मी घाटावरचा आहे, मी घाटावरचा माणूस भेटला की लगेच डायव्हर्ट होतो. म्हणजे ती आपली मातृभाषा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही समाज माध्यमामध्ये फिरत असता, समाजामध्ये वावरत असता, त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या समाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेवरती तुम्हाला प्रभुत्व मिळवतं झालं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे सर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा ज्या मराठी शाळा मागे आहेत असा हा न्यूनगंड आहे की वास्तवामध्ये आहे? सर मी पूर्ण सहमत नाही या तुमच्या वाक्याशी. कारण मी म्हटलं की बाबा काळाची गरज म्हणून ॲज अ पॅरेंट्स म्हणून मी माझे निर्णय बदलले. मी जरी आज इथे इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या मोठ्याने वार्ता करत असेल की बाबा माझी मुलं मराठी शिकली पाहिजे, पण काळाची गरज ओळखून आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकलं. पण ॲज अ फादर, ॲज अ मदर म्हणून मी नेहमी असं म्हणतो, ज्यावेळेस मी पण एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि शाळामध्ये ज्यावेळेस मुलांना अशा पद्धतीची चर्चा घडवून आणत असतो, त्यावेळेस असं मी नेहमी म्हणतो, जरी मराठी भाषा तुम्हाला शाळामध्ये जरी शिकवली गेली नाही तरी तुमच्या आईची मातृभाषा ती आहे, तुमच्या पप्पांची मातृभाषा ती आहे. आणि मराठी साहित्य जर वार्ता केली तर आज मला असं वाटतं की मराठी साहित्य जेवढं आहे प्रगल्भ आहे तेवढं कुठलंही नाही. फक्त तुम्हाला त्या मुलांना त्या साहित्याकडे वळवावं लागेल आणि ती मुलं वळतील. कारण मी म्हणतो आयुष्यामध्ये आपले 2 गुरु असतात. एक तर आपला आई असते, नंतर टीचर असतो. टीचर तो अकॅडमिकचं काम करतो, चांगलं शिकवतो, पण आई आणि पप्पांनी निश्चितपणे त्याच्या मातृभाषेकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण मी बघतो की आज मराठी भाषाच नाही, इतर भाषिक लोक पण असे घरामध्ये त्यांची स्वतःची मदर टंग वेगळी असते आणि वेगळ्याच भाषेमध्ये मुलं वार्ता करत असतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मुलांनी वाचन संस्कृतीकडे वळलं पाहिजे असं मला वाटतं. शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना मराठी भाषेवर त्याचा किती परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? सर, बाजारीकरण हा शब्द वापरणं योग्य नाही. कुठलंही शिक्षण सम्राट असेल, शाळा मुख्याध्यापक असेल, तुमच्या घरी येऊन मुलांना कोणी घेऊन जात नाही. ये बाबा तू माझ्या शाळेमध्ये शिक, मी ₹1,00,000 फी घेतो. कारण ही चॉईस पालकांची असते. बरोबर. आज कुठल्याही प्रोडक्ट मार्केटमध्ये विकत असताना पार्ले बिस्किटचे प्रकार मार्केटमध्ये हजारो बिस्किट्स आहेत. कुठली पार्ले कंपनीचा ओनर तुमच्याकडे आला का, कॅमलिन कंपनीचा मालक तुंच्याकडे आला का की ही वस्तू माझी वापर म्हणून? ही चॉईस तुमची आहे. त्यामुळे तुम्ही शिक्षणाचं बाजारीकरण झालं म्हणून बोंबा मारत फिरत असाल तर हा शब्द फार चुकीचा आहे. कारण शिक्षणामध्ये बदल तर येणारच आहे. पूर्वी आम्ही पाटीवरती लिहित होतो, नंतर वही आली, नंतर स्मार्ट बोर्ड आला, टॅब आला. म्हणजे जसं काळानुरूप जे बदल होत गेले ते तुम्ही स्वीकारलेच पाहिजे, नाही तर तुम्ही समाजाच्या कुठेतरी पाठीमागे राहणार. मराठी शाळा बंद झाल्या त्या सांस्कृतिक वारशावर काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? सर, निश्चितपणे मी आज गावी गेलो होतो 15 दिवसापूर्वी आणि आमच्या गावी एक परंपरा आहे की होळीच्या नंतर 5 दिवस सोंगच जातात. सोंग म्हणजे काय, पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस गुप्तहेर जर बातम्या काढण्यासाठी एक वेगळं रूप घेऊन वेगवेगळ्या गावामध्ये फिरायचे. बहिर्जी नाईक सर्वात मोठं उदाहरण आहे. वेगवेगळ्या गावामध्ये फिरायचे, वेगवेगळं रूप घ्यायचं आणि एक माहिती काढायची, इतंभूत माहिती काढायची की ह्या गावामध्ये काय चाललंय, ह्या गावामध्ये काय चाललंय, आणि ती माहिती महाराजांना पुरवायची. त्या काळापासून ही परंपरा चालत आली आणि आजही आमच्या गावामध्ये ती परंपरा चालते. पण ज्यावेळेस तुमच्यासारखेच पत्रकार, मीडियावाले गावामध्ये आलं आणि त्यांनी विचारलं की बाबा हे तुम्ही जी सोंग करताय ती कुठून आलेत, कशी आलेत, तर त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. म्हणजे आपल्याला इतिहासाची पानं चाळून बघितली पाहिजे की हा इतिहास कुठून आला आहे. कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो की बाबा गुढीपाडवा आहे, गुढीपाडवा साजरा करा, दिवाळी आली, दिवाळी साजरा करा, दसरा आला, दसरा साजरा करा. बरोबर, दसरा का साजरा करतो, त्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे, हे मुलांना अक्षरशः रूट कॉजपर्यंत मुलांना जाऊन ह्या मोठ्या पिढीने सांगितले पाहिजे. माझे वडील नेहमी म्हणतात की बाबा तुम्ही मरणोत्तर तुमच्या पिढीला काहीतरी देऊन जा. बरोबर. तुम्ही काय देऊन जाणार आहे, पैसा अडका दिला तर किती दिवस टिकणार आहे, पण तुम्ही ज्ञान जर दिलं तर पुढच्या 10 पिढ्या सुधारतील, असं त्यांचं ठाम मत होतं. म्हणून माझ्या आईबाबांनी मला चांगलं उच्च शिक्षित केलं. त्यांच्याकडे जेवढं होतं ते ज्ञान सर्व मला दिलं. त्याच्यातला एक छोटासा प्रसंग नक्की सांगेल. पूर्वी आजच्या ह्या हॉटेल संस्कृतीमध्ये घरामध्ये फंक्शन असेल तर आपण कॅटरला ऑर्डर देतो. पण पूर्वीच्या काळामध्ये माझे वडील असं समाज बघायचे समोर किती उभा आहे आणि ठरवायचे की चल रे 2 पोती तांदूळ टाक, या समाजामध्ये
एवढ्या लोकांचं जेवण पूर्ण होईल. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन होते त्यांनी ते मला दिले. आज मी अभिमानाने सांगतो, एक मजेचा भाग म्हणून सांगतो, बायको माहेरी गेली तरी आज मी हॉटेलमध्ये जात नाही, पण आज मला पुरणपोळीपासून पिठलं भाकरीपर्यंत सगळा स्वयंपाक येतो आणि फक्त माझ्या आईच्या शिकवणीतून आलेला हा वारसा आहे असं मला वाटतं सर. गुड गुड गुड. मराठी भाषेमुळे आकलन शक्तीवर काही परिणाम होता असं वाटतं का तुम्हाला? सर हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे असं मला वाटतं. कारण तुमची आकलन जी शक्ती आहे तुमची डिपेंड असते की तुमची मातृभाषा कुठली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. अचानक एखादा मुलगा लहानाचा मोठा होता, 4 वर्ष आईबाबा मराठीमध्ये बोलतात आणि 6व्या वर्षी त्याच्यामध्ये जर इंग्रजीचं पठण चालू केलं तर तो बिचारा तो तारे जमीन परमध्ये जो पिक्चर आहे तुम्ही बघितला आहे की उदाहरण त्यामध्ये दिलं एका मुलाचं, ज्या गोष्टी त्यालाच माहितीच नाही आहेत तर त्या गोष्टी त्यासमोर ठेवलं तर तो बिचारायचा काय गोंधळ उडेल. तशी गोंधळाची परिस्थिती आहे समाज माध्यमामध्ये. म्हणजे ॲज अ फादर ॲज अ मदर म्हणून आपल्याला वाटतं की आपला मुलगा इतर मुलांच्यापेक्षा फार मोठा चमकावा, त्याला येतं ते मला सगळं आलं पाहिजे असं नाही आहे सर. कारण संधी बोलता ना की त्याला ज्या आयुष्यामध्ये संधी मिळाली तसं तो प्रगल्भ होत गेला. मराठी कोणत्या साहित्यामुळे मराठी भाषेच्या वाचनावर परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? कोणत्या भाषेमुळे मराठी साहित्यावर काही परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? सर कोणत्या साहित्यामुळे मी असं तुम्हाला निश्चित उत्तर देऊ शकणार नाही, पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी लिहिली ती मराठी माणूस कधी वाचतो. आज खरोखर म्हणजे वाईट वाटतं हे जे मराठी साहित्य परंपरा आहे, जे आपल्या संतांनी आपल्यासाठी जे लिहून ठेवलं आहे ते जर मुलांच्यापर्यंत पोहोचलं तर मला वाटत नाही की कोणी येऊन आपल्याकडे भाषेवरती अतिक्रमण करेल. मुळात आपल्याला आपल्या भाषेचं नॉलेज नसतं आणि आपण दुसऱ्या भाषेला नावं ठेवतो, हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. मराठी शाळा परत कधी हाऊसफुल होतील असं तुम्हाला वाटतं? सर सुरुवात झाली आहे मराठी शाळा हाऊसफुल व्हायची. आज तुम्ही मराठी बाणा नाटक बघा, फोक आख्यान बघा. आजही मराठी तरुण वेगळ्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेला जिवंत करायचा प्रयत्न करतोय आणि आपली संस्कृती आपल्यासमोर उभी करतोय. पूर्वी ज्यावेळेस अशा प्रकारची जनजागृती व्हायची म्हणजे तमाशाच्या माध्यमातून असेल, गावठी गोंधळ असेल, अशा माध्यमातून समाज प्रबोधन व्हायचं. मला वाटतं हे सगळे जे नवनवीन कलाकार आहेत ह्या माध्यमातून समाज प्रबोधन करतील आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल असं मला वाटतं. कारण कळून चुकलं असं लोकांना वाटायला लागलं की आता नाही, आम्हाला मराठी भाषेकडे वळलं पाहिजे. म्हणूनच काय की मी आज माझ्या मुलाला, आता तो 5वीला आहे आणि 6वीला, मी त्याला संस्कृत विषय घेतो. कारण मराठीची आई खरी संस्कृत आहे असं मला वाटतं आणि म्हणून मुद्दामून तो मुलाचा मी संस्कृत विषय त्याला आजच घ्यायला लावला आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे माझे चांगले परिणाम त्याच्या आयुष्यामध्ये दिसतील असं मला वाटतं. गुड. आधुनिक शाळा प्रतिमा निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर किती योग्य आहे? आणि सर केलाच पाहिजे. पूर्वी शेती करत होतो आपण, लाकडाचा नांगर वापरत होतो, नंतर लोखंडी नांगर आला, आता त्याही पलीकडे जाऊन रोबोट शेतीची पेरणी करतो. म्हणजे काळानुरूप तुम्हाला जे समाज माध्यमामध्ये जे बदल झाले, टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाले, ते तुम्हाला स्वीकार केला पाहिजे, नाही तर तुम्ही जगाच्या पाठीमागे राहणार. आज अर्थव्यवस्था जर तुम्ही बघितली, आता हे ज्या पद्धतीने आपल्या सभोवतालचं वातावरण आहे, युद्ध चालू आहे, युद्धाला अनुसरून मी हेच म्हणेल की आज आपला भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या भारतामध्ये आपल्याला मिळाली पाहिजे. ह्या पाठिंब्याचं नेमकं कारण काय की तुम्ही बदलत्या काळानुसार ती टेक्नॉलॉजी जर ॲक्सेप्ट केली तर आपल्याला जगाकडे बघण्याची गरजच नाही. तर प्रत्येक टेक्नॉलॉजी आपल्याकडे असेल, आपला शेतीप्रधान देश आहे, खरोखर आपल्याला निसर्गाची देण आहे. आज भारताला चारही बाजूनी 3 ऋतू भारतामध्ये आहेत, पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे. आणि असं एक जगाच्या कुठल्याही पाठीवरती देशामध्ये नाही की हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे कोणाकडे तेल आहे तर पाणी नाही, ज्याच्याकडे पाणी आहे तर त्याला तेल नाही. पण भारत असा एकमेव देश आहे, शेतीप्रधान देश आहे, त्याला दुसऱ्या देशाकडे जाण्याची गरज नाही. फक्त गरज आहे तरुणांना पुढे येऊन आपला भारत देश आणखी प्रगतीपथावर न्यायची गरज आहे असं मला वाटतं. मराठी शाळेसाठी सामाजिक किंवा कॉर्पोरेट जो CSR फंड असतो त्यांनी कसा त्याचा वापर केला तर मराठी शाळा सुधरू शकतात किंवा त्यांची प्रगल्भता येऊ शकते किंवा ते चांगल्या उभ्या राहू शकतात असं तुम्हाला वाटतं? कालच एक मी एपिसोड बघितला वागळे की दुनियामध्ये. एक शिक्षण सम्राट मुलांच्याकडून जी मुलांची आर्थिक कुवत नव्हती अशा मुलांच्याकडून पण फीज वसूल करत होते. आणि त्या शिक्षण सम्राटला मॅसेज देण्यासाठी ज्या कमिटी प्रमुख होत्या त्यांनी त्या शिक्षण सम्राटाच्या शिक्षकाला तिथे घेऊन आले आणि त्या शिक्षकाने एक उदाहरण तिकडे दिलं की बाबा तू ज्यावेळेस शाळेत शिक्षण घेत होता त्यावेळेस तुझ्याकडे पैसे नव्हते, बरोबर,
तुला शिकवण्यासाठी मी समाजामध्ये पैसे मागून आणले, तुझी फी भरली, तू उच्च शिक्षित झालात म्हणून शिक्षण सम्राट झालात. बरोबर. आज तू शिक्षण सम्राट झाला म्हणून तू पाठीमागे न बघता मुलांची भरमसाठ फी वाढवणे आणि त्यांना कॉपरेट न करणं अशा पद्धतीचा निर्णय घेणं साफ चुकीचं आहे. आणि तो शिक्षक तिथे शिक्षण सम्राट मी बदललेला बघितला आहे की बाबा जर तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगत कोणी असेल आणि तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असाल तर निश्चितपणे परिवर्तन होतं. आणि मी ते सर्व जे CSR फंडवाल्यांना हेच विनंती करेल की पर्सेंटेजमध्ये न पडता, हे बोलणं चुकीचं आहे पण पर्सेंटेज न पडता आपलं दान, मी दान म्हणतो, CSR म्हणजे काय, एक प्रकारचं दानच आहे ना, 2% एक प्रकारचं दानच आहे. आणि तुमचं दान जर चांगल्या ठिकाणी जात असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मराठी शाळामध्ये पण चांगले दिवस येतील असं मला वाटतं. बऱ्याच वेळा असं होतं की सर शासन पातळीवरती पण चांगले निर्णय राबवले जातात, फंड दिला जातो पण तो तळापर्यंत जात नाही. आजही मला त्याची खंत वाटते. ज्यावेळेस मी ह्या मार्केटिंगच्या माध्यमातून मी आता जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्यामध्ये फिरत असतो. आता आमच्याच गावची अंगणवाड्याची अवस्था आहे, कारण मी व्हिडिओ ते शेअर केले शिक्षण विभागाला पण. एक लॉकडाऊनचा नंतरचा एक अनुभव सर मी आवर्जून शेअर करेल. लॉकडाऊनच्या नंतर मी ज्यावेळेस आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो, 12 मुलांची शाळा सर, 3 शिक्षक आहेत, ॲव्हरेज 1 लाखाच्या वरती पगार घेतात, तरी पण त्यांच्या मुलांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तकं नव्हती. मी त्या शिक्षकांना विचारलं की बाबा तुमच्या मुलांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तकं का नाही, तर ते म्हणाले शासनाने पाठवली नाही. म्हणजे जो शिक्षक मुलांना घडवतो त्याची प्रवृत्ती अशी आहे की मी माझ्या खिशातले पैसे खर्च करणार नाही. ज्या मुलांच्या जीवावर तो लाख रुपये कमवतोय त्या मुलांसाठी जर तो 500-1000 रुपये खर्च करत नाही, ही मानसिकता जर प्रत्येकाने बदलली तर CSRची पण गरज पडणार नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येक गावामध्ये धनदांडगे पैसेवाले लोक आहेत जे त्याच शाळेतून शिकून गेले. त्यांनी जर एकदा पाठीमागे वळून बघितलं की मी ज्या शाळेतून शिकलो आणि त्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर मला वाटतं हे CSRकडे वळण्याची गरज नाही, शाळा अशा डेव्हलप होऊन जातील असं मला वाटतं. इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं याच्यात किती फरक आहे? परत क्वेश्चन रिपीट केला तर बरोबर सर. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं ह्यात काय फरक आहे? सर त्याला मी थोडासा वेगळा ट्विस्टच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करेल. मी जीवनदीप प्रकाशनमध्ये काम करत आहे आणि मी जीवनदीपसाठी काम करत आहे. बरोबर आहे. फरक आहे सर. मी जीवनदीप प्रकाशनमध्ये काम करत आहे म्हणून मी डिवोटेड आहे. बरोबर. आणि कंपनी माझ्यासाठी काहीतरी करते आणि मी जीवनदीप प्रकाशनसाठी काम करत आहे म्हणजे काय की बाबा मी एक कमर्शियल अँगल ठेवून मी तिथे काम करतोय. तुमचा प्रश्नाचा ओघ मला वाटतं त्या दिशेने. म्हणजे इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे ह्यात फरक काय? सर आज मी ओव्हरेज आहे, मी परत शाळेत जाऊन बसू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे मला इंग्रजी शिकलं पाहिजे. बरोबर. पण माझ्याकडे संधी आहे की माझ्या मुलांना मी इंग्रजी शाळेमध्ये टाकू शकतो, तर तुम्हाला तिकडे टाकून तुम्ही तुमची उणीव भरून काढू शकता. बरोबर. बरोबर. मराठी मॉडेल स्कूल संकल्पना कशी राबवता येईल? मॉडेल स्कूल संकल्पना जी की आता गव्हर्नमेंट विचार करते, प्रत्येक जिल्हा वाईज एक मॉडेल स्कूल तयार करायचं आणि त्या अनुषंगाने दुसऱ्याने त्याची कॉपी करायची. सर मी आताच 1 आठवड्यापूर्वी आपल्या राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला व्हिडिओ कॉल करून त्यांनी ज्या पद्धतीची शाळा डेव्हलप केली, ज्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी घेतात त्याच्यावरती सोशल मीडियावरती व्हिडिओ बघितला आणि ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या शिक्षकाला शाबासकी देत होती. पण मी म्हणतो इथे का तुम्ही थांबताय? तेवढं बोलून त्या शिक्षकाला खुश होणार आहे का? त्यापेक्षा त्या शाळेला व्हिजिट द्या. तुमच्याकडे एवढा कर्मचारी वर्ग आहे, त्या शाळेला व्हिजिट द्या, त्यांचे चांगले व्हिडिओज काढा आणि ते इतर शाळांना दाखवा. आज तुम्ही ट्रेनिंग घेता, एखाद्या पुस्तकासाठी असेल किंवा इतर उपक्रमासाठी ट्रेनिंग घेता. अशा ट्रेनिंगमध्ये ज्या शाळांनी चांगलं काम केलं, ज्यांच्यामुळे त्या मराठी शाळांचा टक्का वाढलेला, विद्यार्थी वाढलेले आहेत, अशी उदाहरणं दुसऱ्या शाळांपर्यंत पोहोच झाली पाहिजे. कारण आज सोशल मीडिया तेवढा स्ट्रॉंग आहे. अगदी बाबा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला नाही करता आलं तर ट्रेनिंग तुमचे गटसंमेलन असतात, तालुका पातळी संमेलन असतात, जिल्हा परिषद संमेलन तुम्ही दाखवू शकता. कारण एक विथ बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला एखादी जर गोष्ट समजून सांगितली तर निश्चितपणे शाळामध्ये तुम्हाला परिवर्तन दिसल्याशिवाय राहणार नाही सर. निश्चित परिवर्तन होणार सर. मराठी शाळा वाचवण्यासाठी कोणते उपक्रम राबवले तर ते चांगलं होऊ शकतं? सर मला शिक्षण मंत्री करा तुम्ही, मी तुम्हाला बदल करून दाखवेल निश्चितपणे सर. कारण गेले 26 वर्ष आहे ना शाळामध्ये काय चाललं ना सगळं मला माहिती आहे सर. बरोबर. मला एक दिवसाचं शिक्षण मंत्री करा, तुम्हाला परिवर्तन घडून दाखवेल. 1 दिवसात करण्यापेक्षा ते कंटिन्यू राहायला पाहिजे 5 वर्ष ना. सर लोकांना समजेल ना की 1 दिवसामध्ये मी काय परिवर्तन केलं तर लोक संधी देतील. पुढच्या इलेक्शनला मी उभा राहील, निवडून येईल. आणि जसं तुमचा महापौर डायरेक्ट थेट जनतेतून निवडला जातो, तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंत्री पण थेट जनतेतून निवडावा असं माझं ठाम मत आहे. खरं निवडावं सर. द्या आम्हाला संधी. नाही परिवर्तन करून दाखवलं तर विचारा, मग 100% दाखवणार. चांगले विचार आहेत तुमचे.
त्याबद्दल शासनानं विचार करावा किंवा समाजानं विचार करावा असं मला वाटतं. सर कसा विचार करणार? आज मला भरपूर इच्छा वाटते की मी शिक्षण मंत्री व्हावं, पण मी तेच म्हटलं, तुम्ही बहुभाषिक आपला देश आहे आणि प्रत्येक भाषेला तुम्ही वेगळे निकष लावता. म्हणजे मी कुठल्या समाजाविषयी बोलतो असं नाही. ज्याला 8 मुलगा आहेत तो इलेक्शनला तिकडे जिंकू शकतो, पण इथं हिंदू माणूस 2 मुलांच्या वरती मुलगा असेल तर मी निवडणुकीला उभं राहू शकत नाही. म्हणजे मी माझ्या आयुष्यभराचं ज्ञान इथं असं ते गाठोड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि मरणाच्या अगोदर कुठेतरी फेकून द्यायचं. म्हणजे आजही माझ्यामध्ये ती कुवत असताना मला प्लॅटफॉर्म मिळत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे सर. चांगले विचार मांडले डॉक्टर गोरखनाथ पोळ सरांना, आणि हे सर्व आपल्या मराठी प्रेमींना निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. सर, आपण फारच सुंदर ह्या विषयावर आपली मांडणी केली, त्याबद्दल धन्यवाद. पण माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही आता हे मांडणी केली त्याबरोबर तुमचे व्यक्तिगत काही लिखाण किंवा समाजासाठी काय उपदेश किंवा आम्ही म्हणू की काय संदेश आहे, आणि त्या संदर्भात तुम्ही काय लिखाण केलं असेल तर जरा थोडंसं एक 5-2 मिनिटात. सर, पूर्वी बाप जर शेतामळातून जर थकून आला तर मुलं आपली घरची मुलं पाणी आणून द्यायची. आज आम्ही शहरामध्ये शिफ्ट झालो, आज कामावरून जर आम्ही घरी परतलो तर मुलं पहिलं बाप कसा आहे ते बघत नाहीत, बापाला पाणी विचारत नाहीत, पण बापाच्या हातातला मोबाईल जरूर घेतात. पण ह्या पिढीला अख्ख्या पिढीला आम्ही बदली करू शकत नाहीत. पण जर तुम्ही जसं म्हटलं की सोशल मीडिया असेल, पत्रकारिता असेल, ही जे 4 स्तंभ आहेत पत्रकारितेचे जे ते समाज माध्यमामध्ये निश्चित बदल घडू शकतात. म्हणून मलाही वाटलं की बाबा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करतो तर आपल्या हातूनही अनुभवाची शिदोरी घेऊन काहीतरी लिखाण झालं पाहिजे. तर सर्वात पहिलं पुस्तक लिहिणं मी बाप समजला पाहिजे व आई कळली पाहिजे की बाबा आजच्या पिढीला जे कष्ट करून बाप मोठा झाला आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला वाढवलं आहे, त्याच्या पाठीमागचं कष्ट त्या मुलांना कळलं पाहिजे. म्हणून हे पुस्तक लिहिणं निश्चितपणे मी आवाहन करेल आपल्या माध्यमातून की प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं. असं आहे. सोशल मीडियाला पण आहे माझ्या यूट्यूबचं नाव आहे गोरखनाथ पोळ. यूट्यूब चॅनलला तुम्ही जा, तिकडे दिसेल तुम्हाला माझी वेबसाईट आहे napkinbouquet.com, तिकडेही तुम्ही बघू शकता. आणि मी फक्त सर बोलतो, पेरणी जसं म्हणतो की बाबा एखाद्या शेतकऱ्याने पेरणी केली आणि तो निघून गेला तर तुमच्या हातामध्ये इच्छित फल मिळणार नाही, तुम्हाला त्याचं पीक मिळणार नाही. बरोबर. पण तसंच मी जरी हे लिखाण केलं असेल, ते जरी माझ्या मुलांच्याकडे बघून केलं नसेल, कारण मी असं म्हणतो की जर तुम्हाला समाज माध्यमामध्ये उतरायचं असेल, चांगला मेसेज द्यायचा असेल तर आपल्या घरची पेरणी, आपली घरची मुलं पहिले ते एक उदाहरण असली पाहिजे. म्हणून मी माझी मोठी मुलगी आहे मानसी गोरखनाथ पोळ, तिला मी एक बेस्ट उद्योजिका बनवली. तुम्ही बघताय की आज ह्या चॅनलच्या माध्यमातून की येस नॅपकिन बुके, रुमालापासून ती बुके बनवते आणि आज 400पेक्षा जास्त महिलांना रोजगार देते. मी हे एक बापाला अभिमान वाटावा अशी माझी मुलं आहेत आणि मी ते समाज माध्यमापर्यंत पोचावी की बाबा या वयातही आपण समाजासाठी, आपल्या फॅमिलीसाठी काय ते करू शकतो. म्हणून हा प्रयत्नाचा भाग म्हणून हे पुस्तक लिहिणं. आणि दुसरं पुस्तक की लोक स्वतःविषयी आत्मचरित्र लिहितात. मी असं बरेच वेळा बघितलं की पैसा आहे भरपूर, त्याला काही काम नाही, मग आत्मचरित्र लिहूया. पण मला असं वाटतं की स्वतःसाठी लिहिण्यापेक्षा समाजाने तुमच्यासाठी काहीतरी लिहावं, असं आयुष्यात काहीतरी करावं. आणि ते माझ्या हातून घडलं. म्हणून माझा 91वा वाढदिवस होता आणि माझं सगळा मित्रपरिवार असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सर्वांनी मिळून हे सुवर्णपथ जीवनदीपापासून ते ज्ञानदीपापर्यंतचा प्रवास हा माझ्या पूर्ण आयुष्याचा जीवनपट ह्या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडला. आणि मला आणखी अभिमानाने सांगावंसं वाटेल की माझे परममित्र मंदार पनवेलकर सर असतील, अनंत धरणेकर सर असतील, आणि आपण म्हणतो ना की बाबा शेतकरी जरी पेरणी केला तरी वरुण राजाचा वर्षाव झाला पाहिजे, कारण खरंच जमीन तिथे तृप्त होते. आणि पुस्तकाचा जर गाभा कोण असेल तर प्रिंटिंगवाले असतात. आणि हे पुस्तक केतकी प्रकाशनच्या माध्यमातून प्रिंट झालं आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जवळपास 45,000पेक्षा जास्त शाळांमध्ये हे मला फ्री पुस्तक देता आलं. खरोखर एक चांगला, म्हणजे मी म्हणतो ना की मी आता म्हटलं की बाबा आपण आपल्यासाठी लिहिणं वेगळं आणि समाजाने तुमच्यासाठी लिहिणं वेगळं. ज्यावेळेस अशी पुस्तकं तयार होतात त्यावेळेस आपल्यालाही वाटतं की अजूनही समाजासाठी काहीतरी करूया, आणि ते मी करत आहे असं मला वाटतं. आणि कुणी थांबलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आज माझ्या आईचं वय 75 वर्ष आहे आणि तुमच्याकडे जे ज्ञान आहे, मी जसं मगाशीही म्हटलं की तुम्ही जग सोडून जाताना जगाला काहीतरी देऊन गेलं पाहिजे. तुमचं ज्ञान असंच कुठेतरी अंधाऱ्या कोठडीत ते लुप्त नाही झालं पाहिजे. त्यामध्ये औषधी वनस्पती असेल, काही असेल. म्हणून मी माझ्या आईला नेहमी म्हणायचो की बाबा आईला कुठलाही विषय दिला ती कुठल्याही विषयावरती ती बोलायची. आणि असं असताना माझ्या आईच्या हातूनही काहीतरी लिहिलं जावं आणि तिला मोटिवेट केलं. म्हणून तिचं 76 वय आहे आणि 76 वय असताना तिने जवळपास 150पेक्षा जास्त कविता लिहिल्यात. म्हणजे त्या कविता तिच्या ऐकीव असतील किंवा तिने स्वतः तयार केलेल्या असतील. या कविता
प्रत्येक शाळेमध्ये पोचल्या पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि गेले 2-3 वर्षापासून हा माझा प्रयत्न राहिला आहे. सर खूप खूप धन्यवाद मला परमेश्वराचे की ज्यांनी मला माझे अशी आई, बाबा आणि मित्रपरिवार दिला. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. माझे मित्र व प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर गोरखनाथ महादेव अंजना पोळ यांनी आपल्या मराठी शाळा कमी का होत आहेत याबद्दलची विस्तृत चर्चा आपल्याबरोबर केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यांची काही प्रकाशित पुस्तके त्यांच्या वेबसाईटवर किंवा केतकी प्रकाशनाकडे उपलब्ध होतील. तसेच केतकी प्रकाशनाचे बाल साहित्य, युवा साहित्य व प्रौढ साहित्य, त्याचबरोबर येणाऱ्या काळात राजर्षी शाहू महाराज यांचा बाल साहित्यावर आधारित पुस्तकसुद्धा प्रकाशित होत आहे. ते केतकी प्रकाशनाच्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि केतकी प्रकाशनाच्या जनमत चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.